नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण नाशिक दर्शन घडवणार आहे। प्रभू रामचंद्रांनी इथे त्यांच्या वनवासाचा काही काळ घालवला। इथे अनेक पौराणिक मंदिर आहेत, ते मंदिर तुम्हाला दाखवणार आहे आणि रामायणाच्या दुसऱ्या अध्यायाची सुरुवात इथून झाली होती, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपला ट्रिपचा शेवटचा दिवस म्हणजे तिसरा दिवस आहे। आज आपण पुण्याला जाणार आहोत। आता आपण आहोत रूममध्ये, नाशिकमध्ये जाऊन आणि आता आवरले सगळ्यांचं मस्तपैकी नाश्ता करायचा आहे। इथली फेमस मिसळ आहे, जवळपास आहे ग्रेप एम्बसी म्हणून, जी द्राक्षच्या बागामध्ये आहे। मंदिर वगैरे फेमस मंदिरं ते सगळे बघायचे, ते बघू आणि मग आपल्याला पुण्याला निघायचं असा प्लॅन आहे। आज मला रूम दाखवतो, जस्ट टूर देतो। आहे बेड मोठा, मला मोठा या इकडे यांचं फोटो सेशन चालू आहे। या इकडे आहे बघा कबर्ड वगैरे, हे सगळं ठेवायला आरसा, TV आणि हा मेन वॉशरूम या साईडला आहे, मोठं वॉशरूम असं या इकडे। हे बघा मस्त आहे, गरम पाणी वगैरे सगळं व्यवस्थित, हे वॉशरूम आणि अशी रूम। चला आता इथून निघूया, यांचं फोटोशूट झालं की नाशिकची मिसळ तर फेमस आहे, सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यामुळे मला नाशिकला येऊन मिसळ जर नाही खाल्ली तर काय उपयोग आहे। आता नाशिकमधील एक फेमस मिसळ खाण्यासाठी आपण चाललो, की ग्रेप एम्बसी। येथे आपल्याला द्राक्षाच्या बागेत बसून मिसळ खाण्याचा आनंद घेता येतो। याचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येईल। इथून निघत आपण सरळ जाऊया रामकुंडच्या इकडे, तिकडे मंदिर दर्शन करायचं आहे आपल्याला। हे पंचवटीच्या इथं आता रिक्षा केली मी। आता इथं सगळे जे मंदिर आहेत, टुरिस्ट स्पॉट्स आहेत, ते बघण्यासाठी हे बघा रिक्षा स्टँडला इथं मी आणि ही रिक्षाच केली आहे। आणि हे दादा आपल्याला आता रिक्षामधून सगळे स्पॉट्स फिरवणार। दादा तुमचं नाव काय? भाऊसाहेब निमसे। आता हे सगळं आपल्याला सगळे मंदिर जे इथले फेमस ते सगळे फिरवणार। चला निघूया दादा। आता वाजलेत बघा 11:30। 11:30 वाजता निघालोत आपण। आता हे सगळे मंदिर फिरायला आपल्याला किती तास लागेल? 1 तास 30 तास तर माझ्या शिवानी बाकीचे लोक दाखवतात 1 तास, पण माझे कमी तुम्हाला लहान मुलगा फॅमिली किंवा 1.5 तास। सगळ्यात पहिलं आपण कुठल्या मंदिरात चाललो? पहिले स्वामी लक्ष्मीनारायण मंदिर। स्वामी लक्ष्मीनारायण मंदिर। हो, मजा आली का रिक्षात? मित्रांनो, नाशिकमधील मंदिरं पाहण्यासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे ऑटो रिक्षा। कारण ऑटो रिक्षाने तुम्हाला प्रत्येक मंदिरात जाता येतं, जे की गल्ली बोळात वगैरे असतील। आणि खास करून हे जे ऑटो रिक्षावाले आहेत, हे गाईडचं पण काम करतात, तुम्हाला मंदिराबद्दल माहिती पण देतात। 200 ते 400 रुपयाच्या दरम्यान हे लोक रेट घेतात चार्जेस। आता माझ्यासोबत होती फॅमिली आणि मी थोडंसं बार्गेन केल्यामुळे मला 350 रुपयामध्ये हे सगळे मंदिर फिरवणार आहेत। गोदावरी ब्रह्मगिरी पर्वत, ज्यावेळी शंकर भगवानी जटा आपटली जेणेकरून निघालेली गोदावरी गंगा। नाशिकचा कुंभमेळा जो भरला जातो 12 वर्षातून एकदा भरला जातो। नाशिकचा कुंभमेळा जो तपोवनामध्ये भरला जातो। नाशिकचा कुंभमेळा मागच्या वर्षी आला तर 2015 मध्ये आला होता। आता 12 वर्षातून इथे म्हणजे 2027 मध्ये नाशिकचा कुंभमेळा येणार। 27 मध्ये नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये 2 प्रकारचे साधू संत महंत ऋषी मुनी तपस्वी येतात। एक रामभक्त येतात, एक शिवभक्त येतात। रामभक्त जे येतात ते तपोवनला असतात, शिवभक्त येतात ते त्र्यंबकेश्वरला असतात, आगोई बाबा नागा बाबा वगैरे असतात। कुंभमेळ्याचं महत्त्व असं, ज्यावेळी देवतादेवीचं राज्याचं युद्ध झालं होतं अमृतके मंथनशिवाय। अमृतके मंथनचे गुंड पुरा वर्ल्ड वे पूर्ण जगामध्ये फक्त 4 ठिकाणी पडली होती। तिथेच कुंभमेळा भरला जातो। नाशिक, उज्जैन, इलाहाबाद, हरिद्वार। अभी इलाहाबाद का नाम प्रयागराज रखा है। अच्छा, हाँ। स्वामी लक्ष्मीनारायण मंदिर, स्वामी लक्ष्मीनारायण मंदिराचं मेन मंदिर आहे। ज्यावेळेस साधू संत महंत ऋषी मुनी येतात, तिथे टेंट वगैरे लावतात, ते अयोध्येचे मार्ग येतात, त्यांच्या पुढे मंदिर पहिला ध्वज वगैरे लावतात। इथून मग त्यांची सुरुवात होती शाही स्नानाला, कुंभमेळ्याच्या इथून सुरुवात होते। अच्छा, हे बघा, हे आहे श्री लक्ष्मीनारायण मंदिर। श्री लक्ष्मीनारायण मंदिर हे तपोवन पंचवटीमधील एक प्रसिद्ध मंदिर आहे। असे म्हणतात की या मंदिराला कुंभमेळ्याच्या वेळी खूप महत्त्व प्राप्त आहे, कारण यावेळी कुंभमेळ्यासाठी जे साधू संत येतात ते आधी इथं येतात आणि मग इथनं शाही स्नानासाठी जातात। आता लक्ष्मीनारायण मंदिरातून दर्शन झाल्यानंतर आपण निघालो तपोवनातील दुसऱ्या मंदिराकडे, म्हणजेच लक्ष्मण शेषनाग मंदिराकडे। शेषनाग अवतार घेतला होता। लक्ष्मणजींनी ह्याच झाडाखाली तपस्या केली म्हणून तपोवन नाव पडलं। तपोवनचं पहिलं नाव होतं दंडकारण्यवन। आणि लक्ष्मणजीने रावणाची बाई शूर्पणखाचं नाक कापलं। नाक कापल्यामुळे नाशिक नाव पडलं गेलं। तर आता आपण आलो आहोत तपोवनातील लक्ष्मणजी शेषनाग अवतार मंदिरामध्ये, ज्या ठिकाणी लक्ष्मणजींनी शेषनागाचा अवतार घेतला आणि या तपोवन भूमीतच लक्ष्मणजींनी शूर्पणखेचं नाक कापलं होतं, म्हणूनच याला नाशिक नाव असं पडलं। भगवान लक्ष्मण हे शेष नागाचा अवतार आहेत
त्यामुळे त्यांना राग लवकर यायचा. नाशिकमधील हे भगवान लक्ष्मणाचं मंदिर भारतातील एकमेव मंदिर आहे. प्रभू श्रीरामांनी वनवासातला बराचसा काळ या नाशिक भागात घालवला आहे. लक्ष्मणजीने रावणाचा मुलगा मेघनाथ याचा वध करण्यासाठी या तपोवन भूमीमध्ये तपस्या केली, म्हणूनच या भागाला तपोवन नाव असे पडले. आणि त्यांची तप करणं तरताराची मूर्ती या मंदिरातच आपल्याला इथे पाहायला मिळते. लक्ष्मण मंदिराच्या अगदी जवळच हे ठिकाण आहे कपिला गोदावरी नदी संगम. या ठिकाणी रावणाची बहीण शूर्पणखाचे नाक लक्ष्मणजीने कापले होते. चला आता आपण आलोत आहोत. हे आहे कपिला गोदावरी संगम. इथं गोदावरी नदी आणि कपिला नदीचा संगम होतो आणि ॲक्च्युली या जागेतच लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापलं होतं असं म्हणतात. तर आपण इथे संगम बघूया नदीचा. आणि या साईडला इकडे 3 कुंड आहेत, ते पण बघायचे आहेत आपल्याला. पाण्याचा फोर्स बघा किती आहे. तर ही आहे गोदावरी नदी बघा. आता इथे होतो संगम. तर हे आहे कपिला आणि गोदावरी नदीचं संगम. जेव्हा राम लक्ष्मण सीता वनवासाला आले होते तेव्हा नाशिकमध्ये त्यांनी बराचसा काळ घालवला होता इथे. त्याच्यामुळेच इथे बरेचसे किस्से आहेत. मेन रामायणाची सुरुवात इथनं झाली. शूर्पणखेचं नाक कापणं, रावण सीताला घेऊन जाणं, हे सगळं इथनं सुरू झाले. त्यामुळे नाशिकमध्ये बराचसा भाग रामायणातलं झालेलं आहे. आता इकडे साईडला आहे पर्णकुटी. आपण इकडे जाऊया. यहाँ पर भगवान राम जी का वनवास हुआ था 1 साल 14 दिन के लिए। यहाँ मंदिर है राम और माता सीता का। मंदिर के सामने 3 भगवान खड़े थे, ब्रह्मा विष्णु महेश। 3 भगवान के 3 कुंड है। ये अग्नि कुंड है, माता जी के चरण मुक्ति कुंड है, ये सीता कुंड है, माता स्नान की जगह थी। रामायण में कथा आती है ये जगह के बारे में। जिस समय भगवान यहाँ आए वनवास के लिए, उस समय माता जी को राम भगवान जी ने आज्ञा दी, आप 1 साल अग्नि भगवान के पास गुप्त रहो। कारण क्या है? रावण साधु रूप लेके आपको चुराने के लिए यहाँ पर आने वाला है। इसीलिए माता सीता 3 भगवान को साक्षी रखे 1 साल 14 दिन के लिए माता यहाँ अग्नि में गुप्त हो गई। बाद में यहाँ से मायावी माता बाहर आ गई, उसका नाम था वेदवती माता। वो लेके गए भगवान राम सीता गुफा पंचवटी। रावण लंका जो ले गए माता को चुरा के सीता गुफा से, वो मायावी माता को लंका चुरा ले गए। असली जो माता सीता थी, 3 भगवान साक्षी यहाँ थी। ऐसे तुलसी रामायण अरण्य कांड सह्याद्री खंड में कथा है। और यही जगह पर कुंभ का मेला होता है नासिक का हर 12 साल बाद। रामायणकालीन कुंभ मेला की जगह जो ब्रह्मा विष्णू महेश कुंड आहेत आणि हे आहे अग्निकुंड, हे सीताकुंड. आणि समोर जे दिसते हेच ते ठिकाण जिथे लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापलं होतं आणि कपिल ऋषींनी जिथे तपस्या केली, हीच ती जागा. जसं यांनी सांगितलं की रावण ज्या सीतामातेला घेऊन गेला होता ती खरी सीतामाता नव्हती, ती मायावी रूप होतं सीतामातेचं. श्रीरामांनी या अग्निकुंडातनं काढलं होतं मायावी रूप आणि तिकडे ठेवलं होतं. पुढे आता आपल्याला तिकडे पण जायचं आहे. आणि रावण मायावी रूप घेऊन गेला होता. श्रीराम भगवान का वनवास स्थान. तर बघा हे आहे श्रीरामांचं वनवास स्थान. तर श्रीराम इथे वनवासाला होते. तर ही आहे श्रीरामांची पर्णकुटी, जिथे वनवासाच्या वेळी श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता राहत होते. तपोवनातून परत येताना आम्हाला रस्त्यामध्ये एक आश्चर्यजनक गोष्ट पाहायला मिळाली. स्वयंभू झालेले बघा ते हत्तीसारखं दिसतंय ना, ते गजमुख म्हणतो आम्ही. गजमुख बघा झाडामध्ये नॅचरल आहे हे बघा. हे वालं असं वाटतं नॅचरल हत्तीच आहे ते झाडाची फांदी आहे. 1 नंबर.
आता रिक्षावाले दादा आम्हाला त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं महत्त्व पटवून सांगत होते. 11 ज्योतिर्लिंगापेक्षा ह्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन केलं ना त्र्यंबकचं, ते 11 पण याच्यात पूर्ण तयार होतात. कारण त्याचं कारण काय, ह्या ज्योतिर्लिंगामध्ये साक्षात 3 भगवान आहे, ब्रह्मा विष्णू महेश. जरी आले त्यांना स्पष्ट सांगायचं गेले नाशिकला त्र्यंबक ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊनच यायचे. लक्ष्मण झुलापूल म्हणतात. लक्ष्मण झुलापूल. लक्ष्मण झुलापूल या पुलाखाली जी नदी आहे त्या नदीला लक्ष्मणरेखा म्हणतात. सीतामाता लक्ष्मणरेखा पार करून जे रावणाकडे आली, रावणाने सीतामातेला उचलून ते लंकेला घेऊन गेली, ती हीच जागा, सीता अपहरण जागा. अच्छा, ही गेल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती महाराज देतील. बोला सिया बोले रामचंद्र की जय. सीतामाई आहे, हे राजा रावण आहे. त्याच्या मागे मंदिराचं काम चालू आहे. मोठी दर्शनाकरता ठेवली. रस्त्याने जाता येता पूल आहे, पुलाखाली पाणी आहे, त्या नदीला रेषा म्हणतात. त्रेतायुगात अग्नी होतं, आता पाणी झालं. ती ओलांडून सीतामाई इथे येते. तर रावण सीतेला बुधवारी दुपारी त्रेतायुगात महाग शुद्ध अष्टमीला रावण घेऊन जातो. प्रत्येक मंदिरात राम लक्ष्मण सीता, एकटी सीता रावणाला भिक्षावरती आहे. तिच्यासमोर कोणतीही मनोकामना, मनाची इच्छा नवस ठेवला नवसाला पावणारी मूर्ती आहे. चरण स्पर्श करा, तीर्थ घ्या, मनोकामना मागा, प्रेमाने दर्शन करा. ही कृष्णाची मूर्ती. मागं पंचवटी, पुढं तपोवन, दंडकवन, दंडकांड होतं. बोला सीता माता की जय. या लक्ष्मणरेखा मंदिराच्या शेजारीच आहे लंबे हनुमान मंदिर. चला तर या मंदिरात जायचं आपल्याला. त्या आतमध्ये मंदिरामध्ये शूटिंग अलाउड नव्हते. मी ते विचारलं होतं पण ते म्हणले की नाही, शूटिंग अलाउड नाही आहे. इथे आहे ही हनुमानाची मूर्ती, जी 11.5 फूट उंचीची मूर्ती, खूप प्राचीन मूर्ती आहे. आता इथून आम्ही निघालो पंचवटीच्या दिशेने, म्हणजे सीता गुफा मंदिराच्या इकडे. ज्यावेळेस लक्ष्मण रावणाची बहीण शूर्पणखाचं नाक कापलं, नाक कापल्यामुळे शूर्पणखा भावाकडे गेली, म्हणजे रावणाकडे गेली. रावणाने 14,000 सैनिक पाठवले राम लक्ष्मण सीतामातेला मारण्यासाठी. त्यावेळेस श्रीरामप्रभूंना प्रश्न पडला सीतामातेला कुठे लपवायचं. सीतामातेला गुफेमध्ये 1 दिवस 1 रात्र ठेवण्यात आले. त्यावेळेस सगळं जंगल दंडकारण्य सगळं सारखं असल्यामुळं ओळखणार कसं आपण इथे सीतामाते इथे ठेवलं म्हणून. त्यावेळेस राम भाऊनी स्वतःच्या हाताने ते वटवृक्षाचे बरकतीचे 5 झाडं लावले बिलकुल सीता गुफेच्या बाजूला. त्या बरकतीच्या 5 झाडापासून पंचवटी नाव पडलं. अच्छा. पंचवटी सीता गुफा हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे नाशिकमधलं, त्यामुळे इथे नेहमीच भाविकांची गर्दी असते. आम्हाला इथं दर्शनासाठी अर्धा तास लागला. इथे आतमध्ये जाण्यासाठी खूप छोटा रस्ता आहे. एका वेळेला एकच माणूस आतमध्ये जाऊ शकतो आणि आतमध्ये खरं तर व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती, त्याच्यामुळे इथून पुढचं काही शूट करता नाही आलं. पण प्रत्यक्ष बघण्यासारखं मंदिर आहे. चला, आपलं दर्शन झाले सीता गुफेचं. बाहेर आलो. हे आहे सीता गुफा. इकडे समोर आहे एक्झिबिशन, पण 1 रुपया देऊन 1 रुपया तिकीट देऊन इथून बघू शकतो आपण एक्झिबिशन. हे 5 वटवृक्ष म्हणून त्याला पंचवटी म्हणतात. आता आम्ही निघालो काळाराम मंदिराकडे. तर हे आहे पंचवटी, नाशिकमधील एक प्रसिद्ध मंदिर काळाराम मंदिर. आता आपण आतमध्ये चाललो. तर आतमधलं स्ट्रक्चर खूपच भारी आहे. इथेही मंदिरात शूटिंग अलाउड नव्हते, त्याच्यामुळे जास्त काही शूट करता नाही आलं. पण या मंदिरात श्री लक्ष्मण राम आणि सीतांच्या काळ्या रंगाच्या मूर्त्या आहेत, म्हणूनच याला काळाराम मंदिर असे म्हणतात. चला तर आपलं काळाराम मंदिराचं दर्शन झाले. आपण बाहेर आलो. आता काळाराम मंदिर म्हणजे काय, जे राम सीता लक्ष्मण यांच्या काळ्या रंगाच्या काळ्या पाषाणातल्या मूर्ती आहेत, म्हणून इथं काळाराम असं म्हटलं आहे. आणि मस्त मंदिर आतमध्ये व्हिडिओ शूटिंग वगैरे काहीच अलाउड नाही आहे, त्याच्यामुळं आतमधलं काही शूट करता नाही आलं. पण मस्ट सी आहे, मस्ट व्हिजिट आहे. एकच नंबर. ह्या बिल्डिंगच्या पाठीमागं अर्धनारेश्वर शंकर मंदिर आहे. हां, इकडनं गेलं मंदिराच्या पाठीमागे शंकर पार्वती अर्धनरूप अर्धनारेश्वरची. हां, समोर रामकुंड आहे. रामकुंडामध्ये त्रिवेणी संगम आहे, गुप्त अरुणा वरुणा गोदावरी. त्याच्या बाजूला गोदावरी मातेचं मंदिर आहे. आणि इथे कपालेश्वर महादेव. अच्छा, कपालेश्वरकडे का? हो हो, अच्छा. संपले ना मग? ओके. तुम्ही एवढं बघून गाडीकडे चालले जा. हां, चालतं. चला, आपलं बघा झालेच ऑलमोस्ट सगळे मंदिर बघून झाले. तर इकडचे जस्ट 2-3 मंदिर राहिलेत घाटाचेतले, आणि दादांनी आपल्याला मस्त फिरवले. थँक्यू दादा. जय श्रीराम. चला, हे बघा, आता हे कपालेश्वर मंदिर येते. आपण इथं आतमध्ये जाऊन दर्शन करून कपालेश्वर मंदिराकडे. नाशिक शहरातील प्रसिद्ध पंचवटी परिसरातील गोदावरी नदीच्या किनाऱ्याजवळ असलेले हे कपालेश्वर महादेव मंदिर आहे. हे देशातील पहिले मंदिर आहे जिथे नंदी भगवान शंकरासमोर नाही. महादेवांना ज्यावेळी ब्रह्महत्येचं पातक लागलं, त्यावेळी महादेवांनी या पातकापासून स्वतःची मुक्ती करून घेण्यासाठी त्रिभुवन पालथं घातलं. मात्र त्यांचं पातक काय दूर होईना.
आपण या पातकापासून कसं सुटणार याची चिंता महादेवांना सतावत असतानाच नंदीनं त्यांना नाशिकच्या रामकुंडावर आणलं. या ठिकाणी असलेल्या गोदावरी आणि अरुणा संगमात स्नान केल्यानंतर महादेवाचं पातक दूर झालं आणि ते ब्रह्महत्येच्या दोषातून मुक्त झाले. आपल्याला या पातकापासून नंदीनं मुक्ती दिली. यामुळेच या ठिकाणी महादेवांनी नंदीला आपला गुरु मानला आहे. त्यामुळेच या मंदिरात महादेवांसमोर नंदी नाही आहेत. या एका कपालेश्वर मंदिराच्या दर्शनात 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शनाचं पुण्य आहे असं म्हणतात. हे बघायचं आहे स्वयंभू अर्धनारेश्वर मंदिर नाशिक. आता ऑलमोस्ट आपले सगळे मंदिरं बघून झालेत आणि आपण आता आलो आहोत पंचवटी घाटावरती, जिथे 3 नद्यांचा संगम आहे. त्रिवेणी संगम आहे, अरुणा, वरुणा आणि गोदावरी नदी. चला आता हे बघा, ही सगळी गोदावरी नदी आहे. या पंचवटी घाटावरती आपल्याला 3 कुंड पाहायला मिळतात: रामकुंड, सीताकुंड आणि लक्ष्मणकुंड. वनवासाच्या काळात श्रीराम इथे स्नान करायचे म्हणून त्याला रामकुंड असे म्हणतात. जिथे लक्ष्मण स्नान करायचे त्याला लक्ष्मणकुंड आणि जिथे सीतामाता स्नान करायचे त्याला सीताकुंड. असे 3 कुंड इथे आपल्याला पाहायला मिळतात. या पवित्र रामकुंडामध्ये भाविक आपले पाप नष्ट करण्यासाठी येतात आणि ते स्नान करतात. या घाटावरतीच आम्हाला एक महिला कलाकार सुंदर असं चित्र काढताना पाहायला भेटली. या पवित्र रामकुंडावरती हिंदू धर्मीय अस्थि विसर्जनासाठी येतात. अस्थि विसर्जन वगैरे जे असतात ते करतात तिकडे त्या डोमच्या तिथे खाली. हे असं आहे पंचवटी घाट. संध्याकाळी तिथे भारीच वातावरण असतं. काल संध्याकाळी आम्ही आलो होतो ते बघितलंच असेल ऑलरेडी. तर संध्याकाळी इकडं वेगळेच माहोल असतो. इकडे ह्या साईडला ना हे करतात, आरती असते, गंगा आरती, गोदावरी घाट आरती म्हणतात. मस्त आपलं झालं बघून. आता फक्त इकडं हा घाट परिसर आपण बघू आणि निघूया. खरंच इथे आल्यानंतर एक वेगळाच अनुभव येतो. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया पुन्हा आणखीन एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.